दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रोते हो, नमस्कार. तुम्हाला ही समोर पूजा दिसते, ही प्रस्थ पूजा आहे. शिव महापुराणामध्ये या पूजेचा उल्लेख केलेला आढळतो. तर दत्त महाराजांना उद्देशून आज सोमवार रोजी मी प्रस्थ पूजा केलेली आहे. प्रस्थ पूजेसंदर्भात मी पूर्वी व्हिडिओ दिलेला आहे आणि बरेच जण विचारतात की प्रस्थ पूजा म्हणजे काय. तर शिवास किंवा दत्त महाराजांना किंवा आपल्या आराध्य दैवतास पूजा करून 2000 बेलपानं वाहायची. 2000 बेलपानाचा एक प्रस्थ होतो. कमळं व्हायची असतील तर 20 कमळांची एक प्रस्थ पूजा होते. कमळं काय मला उपलब्ध झालेली नाहीत. आणि 16 फळांचा एक प्रस्थ नैवेद्य होतो. या ठिकाणी मी 16 फळं अर्पण केलेली आहेत. आणि या निमित्तानं मी दत्त महाराजांचं श्री दत्तमाला मंत्र मी पठन केलेलं आहे. 10 दिवसाचं अनुष्ठान आहे, त्यामध्ये मी हे करत आहे. दररोज साधारणपणे 100 किंवा 125 आवर्तन मी करतो. हे तुमच्यासमोर मी वाचून दाखवणार आहे. तर दत्तमाला मंत्र जो आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विभूषणाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रौं असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रय वशीकरणाय सौ सर्वमनः क्षोभनाय ह्रीं महासंपत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशीकुरु वौषट आकर्षय हुं विद्वेषय फट उच्चाटय ठा स्तंभय खेम मारय नमः संपन्नय स्वाहा पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी ग्रहान् निवारय व्याधीन् विनाशय दुःखं हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषय चित्तं तोषय सर्वमंत्रस्वरूपाय सर्वयंत्रस्वरूपाय सर्वतंत्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. अशा प्रकारे हे स्तोत्र हे मंत्र मोठा आहे. तर याचं हे अनुष्ठान चालू आहे. तर तुम्हाला प्रस्थपूजा म्हणजे काय या संदर्भात माहिती असावी म्हणून मी थोडक्यात आज सांगितलेलं आहे. एवढ्यावर आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.